हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण वाटाणा, ज्याला मटार असे बोलतात, त्या भाजीची माहिती घेणार आहोत. या भाजीत वर्षभरातील 12ही महिने वाटाणा येतो. याची मागणी व पिकाची लागवड राज्यात बहुतांशी भागात खरीप व रब्बी हंगामात दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. वाटाणा थंड हवामान वाढणारे पीक आहे. थंडी व धुके यामुळे पिकांवर दुष्परिणाम होतो. पीक फुलत असताना उष्ण हवामान असल्यास शेंगात दाणे भरत नसल्याने प्रत कमी होते. हंगाम व विभागानुसार शिफारस केलेल्या जातीची लागवडीसाठी निवड करावी. हवामान बदलानुसार पीक व पद्धतीचा वापर करावा. पीक फुलोऱ्यावर असताना व फळाची वाढ होत असताना नियमित पाणी पुरवठा आवश्यक आहे. या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुलगळ, फुलधारणा न होते अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. हे टाळण्यासाठी या काळात योग्य ते नियोजन करावे. जमिनीतील उपलब्ध ओलावा, पिकाची अवस्था हे देखील हवामान या मुद्द्याचा सखोल विचार करून शक्य असल्यास सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करून पाणी व्यवस्थापन करावे. पिकाच्या मुख्य वाढीसाठी अवस्थेत तापमान वाढ झाल्यास बाष्पीभवनाचा दर वाढतो. तो कमी करण्यासाठी आणि जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी योग्य बाष्परोधकाची फवारणी करावी. त्याचप्रमाणे जमिनीवर आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होऊन उत्पादन चांगले येते. वाटाणा लागवडीसाठी मध्यम व भारी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी 10 टन शेणखत मिसळावे. लागवडीसाठी बोनविला, अर्नेल, फुले, प्रिया या जातीची निवड करावी. लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात करावी. सरी, वरबे किंवा सपाट वाफ्यावर 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. टोकन पद्धती लागवड करताना 40 किलो बियाणे लागते. पेरणी पद्धतीत 80 किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार 15 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 60 किलो पालाश द्यावा. लागवडीनंतर एका महिन्यात 10 किलो नत्र खत प्रति हेक्टरी द्यावे. वाटाणा असाधारणपणे 40 ते 90 दिवसात काढणीसाठी तयार होतो, पण हा कालावधी वापराच्या जातीवर व हवामानावर अवलंबून आहे.